मला नाही सांगणार? ते आबा म्हणलं आयुष्यात माझ्या संकट बोलणार नाही. माझं पायच निघत नव्हतं घरातून. त्यांच्याकडे बघणं बी जमलं नाही मला. एक विचारू? इथं राहायला मला काही अडचण नाहीये, पण घरापासून वेगळं इथं राहणं खरंच तितकं महत्वाचं आहे का? तुम्ही सगळ्या घरच्यांपासून वेगळे इथे राहताय, खरंच तितकं महत्वाचं कारण आहे का? वय तुम्ही एके दिवशी म्हणला होता ना बा की घरातली माणसं महत्वाची असतात. खरंच आहे ते. त्याच माणसांनी आपलं घर बनतं म्हणून. आता तुम्हीच सांगा, हे घर न राहता नुसती माणसंच राहिली तर? माणसात एकोपा असेल तर ते घर असत. योच एकोपा टिकून राहावा म्हणून मी शेतात यायचं म्हणलं. मला माहित आहे या समजाचा तुम्हाला ताप होत असेल. तुम्हीच म्हणला होता ना बा तुम्हाला मोठ्या घरात लायचंय लई माणसांबरोबर. पण आता इकडे माणसं बी नाहीत न समधी काम बी करायला लागतात. तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मग झालं तर अजून काय लागतं? माणसं आपलीच आहेत. त्यांच्या सोबत जरी राहत नसलो तरी गायकवाड घराण्याच्या कुटुंबाचा एक भाग आहे. तुमची सोबत आहे. अजून काय हवंय? पक्का तुम्हाला त्रास तर होत नाही ना बा? अजिबात नाही. आपण दोघंही इथे आनंदाने राहूया आणि एकमेकांच्या सोबतीनं हा आनंद वाढवूया. तुम्ही असं उदास राहून हा आनंद नाही वाढणार. त्याकरता तुम्ही छान हसायला हवं. हसा बघू. हसा ना. तुम्ही काही करा पण त्यांना इथं परत घेऊन या. उद्या मांडव परतवणी करायचा विचार आहे. त्या निमित्तानं दोघांना बोलवून काही समजावलं तर? लई समजवलो. आता कसं समजवायचंय तेच कळलं नसं झालं. आपण काय बी करून राणा भाऊजीसनी घरी घेऊन येऊ. आम्ही समजून सांगतो राणा भाऊजींना. असं झालं तर फार बरं होईल. आता राणा भाऊजी काय ऐकत नाहीत, तेव्हा तुम्ही तरी तुमच्या पुरीला जरा समजून सांगा. म्हणाव शेतात राहणं लई अवघड असतंय. आपल्यासारख्या शहरातल्या माणसांना जमत नाही ते. नाहीतर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या पोरीला घेऊन डायरेक्ट घरीच जावा. म्हणजे मागणं राणा भाऊजी बी आपोआप घरी येतील बघा. अहो नुसतं राहणं नकोय आम्हाला. आमच्या थोरल्या सुनबाईं सकट हवाय राहणं आम्हाला. हा म्हणजे तेच हो. हे म्हणतात तसं मांडव परतनीला बोलवू आणि तवाच समजून सांगू. आम्ही समजून सांगतो राणा भाऊजीसनी.
पण असं शेतात राहणं काय बरं दिसत नाही बघा. ठीक आहे, आम्ही शेतात जातो आणि समजवायचा प्रयत्न करतो दोघांना. समजवायलाच पाहिजे. कशी राहत असेल माझी मुलगी तिथं कोण जाणे. आपण भाकरं थापतो का नाही, तसंच आहे या शेणीचं. हे बघा, हे शेण घ्यायचं, हा असा गोळा करायचा आणि भाकरीसारखं थापायचं. हे बघा असं 2 दिवस सुकवायचं, त्यावर आपलं जेवण बनतं. हा, आणि त्याची राख होती ना, त्या राखेनं भांडी घासली की भांडी कशी चकाचक होत्यात. आणि त्या राखेत थोडं मीठ घातलं की राखुंडी तयार होती. त्यानं दात लई भारी साफ होतात. ते तुमच्या पेस्ट सारखं काय केमिकल नसतं त्यात. अरे वा, मला हे माहीतच नव्हतं. मस्त आहे. अंजू, आई, कशी आहेस बाळा? मी एकदम छान. चल, मी तुला घर दाखवते. चल चल. बसा तुम्ही. आई, ये. बस. अंजू, इथं राहतेस तू एवढ्याशा खोलीत? आई, छोट आहे पण घर आहे ना. अंजू, तू राजवाड्यात राहावं असं नाही म्हणत आहे ग मी, पण खरंच इथं राहणं गरजेचं आहे. आई, आता हेच माझं घर आहे. एक बाप आहे म्हणून मला जे वाटतंय ते सांगतो राणाजी. तुम्ही घरी परत जा. अहो, सगळे तिकडे आतुरतेने वाट बघताय. काका, अहो समज कळतंय मला, पण मला नाही जाता येणार. पण का? काहीतरी कारण असेल, ते कारण तरी सांगा. वहिनी, या घरात तुम्हीच थोरल्या राहणार. विश्वास ठेवा माझ्यावर. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही. तुम्ही याच खोलीत राहणार. पाहिजे तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ घेतो. बघा, तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्हाला कसं कळणार ना? काळजी करण्याचं काय बी कारण नाही, एवढंच सांगतो मी. मला अजिबात पटत नाही. अगं, आदर्शवाद वगैरे सगळं बोलायला ठीक असतं ग, पण जरा प्रॅक्टिकली विचार कर. तुला खरंच सोपं वाटतं हे सगळं? आणि राणाजींना वाड्यात जायचं नाहीये ना? ठीक आहे, आपल्या घरी चला, तिथं आपण राहूया. आई, बरोबर नाही दिसणार ते. राणाजींनाही नाही आवडणार. लोक काय लोकांचा विचार करू नकोस. अगं, आम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाही का? नाही पटणार राणाजींना. मग तू चल. आई, अगं राणाजींना सोडून मी कशी हो? लग्न झालंय आमचं. हे काही नाही अंजली, तू इथं राहायचं नाहीस म्हणजे नाहीस. आई, आई प्लीज. पोटच्या पोराला बापाच्या शब्दाची कदर नाही. आणि मी काय गोडा धडाचं जेवण जेवत बसूय? अहो ग, माझा राग त्यांच्यावर कशाला? जेवून घ्या की. तुम्ही वाड्यावर येणार का नाही तेवढंच सांग. नाही, आम्ही शेतावरच जाणार आहे. ठीक आहे,